उभाटाच्या दोन आमदारांकडून पुण्यामध्ये ओमराजे निंबाळकरांची भेट. आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंकडून मनधरणी. ओमराजे निंबाळकर पक्षातच राहावे यासाठी प्रयत्न सुरू. ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार. हत्याकांडाच्या निकालानंतर शिवसेनेच्या प्रवेशाबाबत चर्चा करणार. राजे निंबाळकर निर्णयावरती ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून. ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर. शिवसेना राष्ट्रीय समन्वयकाच्या सोबत ठाकरेंचे शिलेदार. फोटोमध्ये 4च खासदार दिसत असल्यानं चर्चांना उधाण. कोल्हापूरच्या सभेमध्ये आला शिंदेंना कुणाचा फोन. अमित शहा यांच्या सभेत घडल्या अनेक हालचाली. भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याची अट. ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा खळबळजनक दावा. गद्दार आता त्सुनामीमध्ये वाहून जाणार. उद्धव ठाकरे यांचा बंडखोरांवरती पुन्हा घाणघात. उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात. 22 जून ते 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज मवियाची बैठक. वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव उपस्थित राहणार. सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यांवर घेरायचं यावर चर्चा होणार. परभणीमध्ये मंदिरांचा सभामंडप कोसळून 7 भाविकांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत. मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेवरती शोक व्यक्त. महाराष्ट्रासह देशभरात आज नीटची पुनर्परीक्षा. प्रशासनाची जय्यत तयारी. परीक्षा सुरळीतपणे पार पडण्याचं आव्हान. नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती आज मेगाब्लॉक रद्द. विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून निर्णय. 3ही मार्गांवरती मेगाब्लॉक नसल्यानं दिलासा. मुंबईकरांचे सलग 3ऱ्या दिवशी सुद्धा हाल. संप मागे घेण्यास बेस्ट कर्मचाऱ्यांचा नकार. मृग नक्षत्र संपत आला तरी सुद्धा पावसाची हुलकावणी. हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत. तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या. पवनराजे निंबाळकर हत्याकांडामध्ये सर्वच्या सर्व आरोपी निर्दोष, तर पोलिसांवर गृहमंत्र्यांचा दबाव. ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप. जागतिक योग दिनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यामध्ये योग साधना, तर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईमध्ये योगाभ्यास सुरू. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना विशेष सहाय्य. पडीक जमीन देऊन सामाजिक बांधिलकी जपणार. भिवंडीतील शॉर्मा पिझ्झा खाल्ल्यामुळे विषबाधा प्रकरणी महापौरांच्या आदेशानंतर शॉर्मा दुकानांवरती बुलडोझर. शॉर्मामुळे 107 जणांना विषबाधा झाल्यानंतर पालिकेची कारवाई.